ट्रम्प यांची भाषा बदलली आहे। ते आता विनाशाचे शब्द बोलू लागलेत। जेव्हा एखाद्या महासत्ता असलेल्या राष्ट्राचा सर्वोच्च नेता युद्धाची भाषा बोलतो तेव्हा गोष्टी पार हाताबाहेर चालल्यात हे समजून घ्यावं। अमेरिकेची चोहोबाजूंनी कोंडी होऊ शकते का? चला जाणून घेऊया या विशेष व्हिडिओमधनं। नमस्कार, मी मृगा। आज आपण थोडंसं अमेरिकेच्या भूराजकीय सापळ्याबद्दल बोलूया। इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात, पण जेव्हा एखादी महासत्ता आपल्या चुकांमधून शिकायचं नाकारते तेव्हा तो मार्ग असतो विनाशाचा। गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराण विरुद्ध युद्धाचं बिगुल वाजवलं। हे केवळ दोन देशांमधलं युद्ध नाहीये, तर अमेरिकेनं स्वतःच्या हातानं स्वतःसाठी विणलेला एक भूराजकीय सापळा आहे। ट्रम्प म्हणतायत की आम्ही इराणला पाषाण युगात म्हणजे स्टोन एज मध्ये पाठवू आणि त्यानंतर 2-3 आठवड्यात सैन्य मागे घेऊ। पण हे ऐकायला एखाद्या पॉलिटिकल सर्कस सारखं वाटतं। व्हिएतनामच्या जंगलामध्ये अमेरिका अडकली, अफगाणिस्तानच्या वाळवंटात 2 दशकं आणि अब्जावधी डॉलर्स घालवून शेवटी तालिबानच्या हातात सत्ता देऊन पळ काढावा लागला। इराण हा काही अफगाणिस्तान किंवा इराक नाही, तिथली भौगोलिक स्थिती आणि प्रबळ राष्ट्रवाद अमेरिकेसाठी दुसरं व्हिएतनाम ठरणार आहे हे स्पष्ट झालंय। ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे आज अमेरिकेचे सगळ्यात जवळचे मित्र युरोपीय देश वैतागलेत। इंधनाचे दर गगनाला भिडतायत आणि असुरक्षितता वाढलेली आहे। जर्मनी आणि फ्रान्स आता उघडपणे अमेरिकेचा निषेध करतायत। आपल्या मित्रांना विश्वासात न घेता उचललेलं हे पाऊल नाटो NATO या लष्करी संघटनेच्या अस्तित्वावरच घाला घालतंय। जर युरोपनं साथ सोडली तर अमेरिकेचं महासत्ता हे पद केवळ इतिहासात शिल्लक राहील, केवळ नावापुरता शिल्लक राहील। पण या संपूर्ण गोंधळामध्ये सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतोय तर रशिया आणि चीनला। ट्रम्प जेव्हा जेव्हा टीव्हीवर गर्जना करत असतात तेव्हा पडद्यामागून रशिया इराणला अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली पुरवतोय आणि चीन आर्थिक रसद देऊन अमेरिकेची नाकेबंदी करतोय। अमेरिकेला इराणच्या वाळवंटात गुंतवून ठेवून आशिया आणि युरोपवर आपलं वर्चस्व गाजवायची ही रशिया आणि चीनची एक मोठी रणनीती आहे। अमेरिकन सैन्य तिथे रक्ताची होळी खेळेल आणि इकडे हे दोन देश जगाची नवी ऑर्डर लिहितील। आता आपण वळूया थोडंसं भारताकडे, आपल्या देशाकडे। हा संघर्ष भारतासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती आहे। एकीकडे आपण पाहतोय अमेरिकेसोबतची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणि दुसरीकडे इराणसोबतचे जुने संबंध आणि ऊर्जेची गरज। जर आखातात युद्ध भडकलं तर कच्च्या तेलाच्या किमती भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडतील। शिवाय तिथे राहणाऱ्या अगदी लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच। आता भारताला केवळ न्यूट्रल राहून चालणार नाहीये, तर एक सक्रिय मुत्सद्दी म्हणून मैदानात उतरावं लागेल। कोणताही देश केवळ बॉम्ब आणि बंदुकीच्या जोरावर महासत्ता होत नाहीत, त्यासाठी लागतं ते नैतिक नेतृत्व। आज अमेरिका ते नेतृत्व गमावताना दिसते। डॉलरची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी जग पर्याय शोधतंय। ट्रम्प यांची भाषा एखाद्या जबाबदार जागतिक नेत्याची नाही वाटते, ती वाटते अहंकाराची। ज्या देशाला आपल्या इतिहासातनं शिकता येत नाही त्याचं भविष्य अंधकारमय असतं। हे युद्ध केवळ इराणपुरतं मर्यादित नाही, तर ते अमेरिकेच्या अस्ताची सुरुवात असू शकतं। जर वेळीच मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारला नाही तर 21व्या शतकातला हा सापळा अमेरिकेला कायमचा उद्ध्वस्त करेल। आजच्या भागात इतकंच। पाहत रहा जग कसं बदलतंय आणि त्यावर विचारही करत रहा। धन्यवाद।